नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेटेकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघत आहे ॲनिमल क्लासिफिकेशन पार्ट 2. हा पार्ट 2 आहे मित्रांनो, क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मित्रांनो, तुम्ही आम्हाला फेसबुकवर किंवा आमच्या ब्लॉग स्पॉटवर सुद्धा व्हिजिट करू शकता. मित्रांनो, या लेसनमध्ये आपण बघत आहे की ॲनिमल म्हणजे जे प्राणी आहेत त्यांचं क्लासिफिकेशन कसं करण्यात आलेलं आहे, कोणकोणते क्रायटेरिया वापरलेले आहेत, मॉडर्न क्रायटेरिया कोणकोणते आहेत. ठीक आहे, या सगळ्यांचा आपण अभ्यास करत आहे. पार्ट 1 जर तुम्ही बघितलं नसेल तर मित्रांनो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की सर्वात अगोदर पार्ट 1 बघा आणि त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तो पार्ट बघितल्याशिवाय तुम्हाला दुसरा पार्ट समजणार नाही. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण बघितल्याशिवाय सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ समजणार नाही. स्किप करू नका. चला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, पेज नंबर 65 वर आपल्याला इथं दिलेलं आहे ऑब्झर्व. याच्यामध्ये आपल्याला जी बॉडी दिलेली आहे त्या बॉडीमध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत आपल्याला सांगायचे. पेज नंबर 65. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर वरती आपल्या इथं डोक्यामध्ये ब्रेन दाखवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपण ब्रेन लिहू शकतो. ठीक आहे, ब्रेन बघा. इथे जर बघितलं तर हे माउथ आहे, माउथ तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, हा भाग दिसतो तुम्हाला, हा लंग आहे. त्याच्या खालचा जर भाग बघितला तुम्ही हा, तर हा कोणता आहे, तर हा लिव्हर आहे. काय आहे, लिव्हर. हे बघितलं तुम्ही, हा बघा, या जे शिरा दिसतो तुम्हाला, याला आपण ब्लड विसेल म्हणत असतो, रक्तवाहिन्या, ब्लड विसेल. ठीक आहे, आणि ही काय आहे, थाई म्हणजे आपली मांडी. ठीक आहे, आता हे पार्ट आपण इकडले बघितले, इकडले पार्ट बघूया. इकडे आपल्याला हे हार्ट दिलेलं आहे, हृदय, हार्ट. त्याच्या खाली तुम्हाला हे दिसतोय, हा काय आहे, बोन आहे. हा काय आहे, बोन आहे त्या हँड मधला. त्यानंतर इथं तुम्हाला किडनी दिलेली आहे. ठीक आहे, इथं किडनी दिलेली आहे. आणि हा बघा, ही काय आपली मांडी आहे, थाई आहे. आणि त्या थाईमध्ये जे काही मसल आहेत त्याला आपण क्वाड्रिसेप म्हणतो. काय म्हणतो, क्वाड्रिसेप. तिथे लिहून घेऊया, क्वाड्रिसेप्स. ठीक आहे, त्याला आपण मांडीमधले मसल असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या मित्रांनो. ठीक आहे, चला आता समोर जाऊया. त्यानंतर जो पॉईंट आपल्याला बघायचा तो आहे बॉडी सिमेट्री म्हणजे काय. बघा मित्रांनो, बॉडी सिमेट्री म्हणजे काय. आता बघा मित्रांनो, आपल्याकडे दोन बॉडी आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, एक आहे ह्युमन बिंगची आणि दुसऱ्या अमिबाची. ठीक आहे, आणि इथं पहिला शब्द आपल्याला वापरलेला आहे की इमॅजिनरी सेन्स. इमॅजिनरी सेन्स म्हणजे काय, फक्त आपल्याला कल्पना करायची आहे. काय करायची आहे, कल्पना करायची आहे की इफ अ बॉडी ऑफ एनी ॲनिमल इज कट थ्रू अ इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ अ बॉडी. म्हणजे एखाद्या ॲक्सिस मधून जर आपण या बॉडीला कट केलं, फक्त कल्पना करायची आहे. इट मे ऑर मे नॉट प्रोड्यूस टू इक्वल हाफ्स. म्हणजे ज्यावेळेस आपण याला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणार, इक्वल पार्टमध्ये म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की त्या इमॅजिनरी ॲक्सिसमधून ज्यावेळेस या बॉडीला आपण कट करणार, मग ह्युमन बिंग्सची असो की अमिबाची असो, त्यावेळेस ते काय करतील, इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतील. ठीक आहे, दोन हाफ पार्टमध्ये किंवा होणार नाही. ठीक आहे, मग ह्याच प्रॉपर्टीला आपण बॉडी सिमेट्री म्हणत असतो. याच प्रॉपर्टीला काय म्हणत असतो आपण, बॉडी सिमेट्री. यावरनं सुद्धा प्राण्यांचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण केलेलं आहे. बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो, ही एक आहे ह्युमन बॉडी आहे. ह्युमन बॉडीला जर आपण सेंटरमधून बघा, सेंटर बघा, हे बघा, हे इमॅजिनरी ॲक्सिस आहे. फक्त कल्पना करायचं आहे अशा ॲक्सिसचा. असा ॲक्सिस प्रेझेंट नाही आहे किंवा याची रिलेटी काहीच नाही आहे. ठीक आहे, रियालिटी काय आहे का, काहीच नाही, फक्त कल्पना करायची आहे. बघा, असा कट केल्यानंतर ह्या इमॅजिनरी ॲक्सिसमधून काय होईल, तर ही ह्युमन बॉडी दोन पार्टमध्ये डिवाइड होईल. हा एक पार्ट आणि दुसरा इकडला पार्ट. दोन्ही पार्ट इक्वल आणि इक्वल असतील, सारखेच असतील की नाही, म्हणजे यालाच आपण बॉडी सिमेट्री म्हणतो. काय म्हणतो, बॉडी सिमेट्री. आणि बघा, याचे दोन पार्ट होत आहे आणि एकाच ॲक्सिस मधून आपल्याला कट करावा लागतो. दुसरा कुठलाच ॲक्सिस याच्यामध्ये आपण निर्माण करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे बघा, हा एक आहे. पण जर असं याला डिवाइड करू शकतो का, नाही. असे डिवाइड करू शकतो का, नाही. याला आपण हॉरिझॉन्टल डिवाइड करू शकतो का, तर नाही. ठीक आहे, याला आपण म्हणत असतो बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे, किंवा अशा प्रॉपर्टीला आपण म्हणत असतो बॉडी सिमेट्री. ही झाली ह्युमन बिंग्स बद्दल. आता बघा, इथं आपल्याकडे अमिबा आहे. अमिबा जर मित्रांनो तुम्ही बघितला तर अमिबाची बॉडी जर बघितली तर कुठलाही शेप वगैरे नसतो त्याला. ठीक आहे, आबडधोबड शेप असतो त्या अमिबाचा. अमिबाचा शेप कसा असतो, एकदम ओबडधोबड असतो. म्हणजे या अमिबाची तुम्ही इक्वल हाफ पार्ट करू शकता का, नाही.
याचे आपण इक्वल हाफ पार्ट करू शकत नाही. बघा या अमिबाला जर आपण अशा इमॅजिनरी ॲक्सिसमधून जर आपण कट केलं तर याची इक्वल पार्ट होत नाही. जर आपण व्हर्टिकल केलं तरी करू शकत नाही. जर आपण क्रॉस कट केलं इमॅजिनरी ॲक्सिसमधून तरीसुद्धा आपण याला इक्वल हाफ पार्टमध्ये काय करू शकत नाही, डिवाइड करू शकत नाही. याचा अर्थ याला आपण म्हणत असतो असिमेट्रिकल बॉडी. याला काय म्हणत असतो आपण, असिमेट्रिकल बॉडी. ठीक आहे, म्हणजे बॉडी सिमेट्रीचा अर्थ काय होतो हे आपल्याला तुम्हाला सांगायचं होतं, यावरून तुम्हाला समजेल. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतो, प्राण्याचं वर्गीकरण करतो त्याच्या बॉडीच्या स्ट्रक्चरवरनं. म्हणजे दोन पार्ट होतात का इक्वल, दोन हाफ इक्वल पार्ट होतात का, होत असतील तर आपण त्याला काय म्हणतो, बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. त्याच्यामध्ये रेडियल सिमेट्री आहे, नंतर आहे असिमेट्रिकल बॉडी आहे. आता हे काय काय ते आपण थोडक्यात बघूया. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर बघूया आपण असिमेट्रिकल बॉडी. काय बघायचं आहे, असिमेट्रिकल बॉडी. बघा याच्यामध्ये काय दिलं आहे, इन केस ऑफ सच अ बॉडी देअर इज नो एनी सच अ इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हाफ्स. फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम और सम स्पॉन्जेस. म्हणजे बघा अशा बॉडीमध्ये, ठीक आहे, असिमेट्रिकल बॉडी म्हणजे काय असते की अशा बॉडीमध्ये कुठलाच इमॅजिनरी ॲक्सिस नसतो. असा ॲक्सिस नसतो की त्या ॲक्सिसमधून जर आपण कट केलं तर त्या बॉडीचे इक्वल हाफ्स आपण करू शकतो. इक्वल हाफ्स करू शकतो का, तर करू शकत नाही. मग ज्या बॉडीचे आपण इक्वल हाफ्स करू शकत नाही तर तशा बॉडीला आपण म्हणत असतो असिमेट्रिकल बॉडी. काय म्हणत असतो, असिमेट्रिकल बॉडी. हे वर्ड तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल आहे अमिबा. अमिबाचे आपण इक्वल हाफ्स पार्ट करू शकतो का, तर नाही. चला समोर. त्यानंतर आहे रेडियल सिमेट्री. आता रेडियल सिमेट्री म्हणजे काय, इन दिस टाइप ऑफ बॉडी, अशा बॉडीमध्ये काय असते, इफ द इमॅजिनरी कट पासेस थ्रू अ सेंट्रल ॲक्सिस बट एनी प्लेन ऑफ द बॉडी. म्हणजे याच्यामधून काय सांगितलं आहे की जे इमॅजिनरी कट असतो पासेस थ्रू द सेंट्रल ॲक्सिस. सेंट्रल ॲक्सिस म्हणजे बघा, जर याचा सेंट्रल ॲक्सिस आपण हा आहे सपोज, ठीक आहे, हा सेंट्रल ॲक्सिस आहे, ठीक आहे, बट एनी प्लेन ऑफ द बॉडी इट गिव्स अ टू इक्वल हाफ्स. एक्झाम्पल स्टारफिश. म्हणजे बघा अशा प्रकारची बॉडी असते की त्याला आपण सेंट्रल ॲक्सिस मधून एखादा ॲक्सिस जर गेला तर तो त्याला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो. ठीक आहे, आणि किती प्लेन असतात तर जवळपास तिथं बरेचसे प्लेन असतात. जवळपास तिथं आपण म्हणू शकतो की बघा आता जर बघितलं तर या स्टारफिशला आपण काय करू शकतो, असं सुद्धा कट करू शकतो, म्हणजे एक पार्ट होईल. ठीक आहे, किंवा हे जर आपण सोडून दिलं तर दुसरं असं बघा, ठीक आहे, दुसरं असं बघा, अशा प्रकारे. म्हणजे अजून आपण काय करू शकतो, याला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करू शकतो किंवा असं सुद्धा करू शकतो. म्हणजे याला प्लेन जास्त आहेत. प्लेन काय जास्त आहे म्हणजे याला इमॅजिनरी ॲक्सिस जास्त आहेत. याला म्हणू शकतो की आपण इमॅजिनरी ॲक्सिस जास्त आहे. म्हणजे याला फक्त एकच मेथड नाही आहे, तर वेगवेगळे काय आहे त्याला आपण इमॅजिनरी ॲक्सिस आहे की त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, याला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. म्हणून याला आपण रेडियल सिमेट्री असं म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, रेडियल सिमेट्री. त्यानंतर आहे बायलॅटरल सिमेट्री. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ह्युमन बिंग्स. बघा बायलॅटरल म्हणजे काय, अशी बॉडी की तिची फक्त इमॅजिनरी ॲक्सिस फक्त काय असतो, फक्त एकच असतो. ठीक आहे, रेडियलमध्ये काय इमॅजिनरी ॲक्सिस खूप जास्त असतात. ठीक आहे, पण बायलॅटरलमध्ये काय असते, इमॅजिनरी ॲक्सिस फक्त काय असतो, एकच असतो. देअर इज ओनली वन सच अ इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ अ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हाफ्स. फक्त एकच इमॅजिनरी ॲक्सिस असतो की त्याच्या माध्यमात आपण काय करू शकतो की त्या बॉडीला इक्वल हाफ्समध्ये डिवाइड करू शकतो. एक्झाम्पल आहे इन्सेक्ट आहे, फिशेस आहेत, त्यानंतर फ्रॉग आहे, बर्ड आहे, ह्युमन्स आहे. एक्झाम्पल बघा इथं. आता या ह्युमन बिंग्स बघा, तुम्ही जर हॉरिझॉन्टल जर कट केलं तर हा डिवाइड होऊ शकतो का, नाही होऊ शकत. त्यानंतर तुम्ही याला तिरपं केलं तर होऊ शकतो का, नाही. पण जर तुम्ही याला व्हर्टिकल असं सेंटरमधून जर याचा इमॅजिनरी ॲक्सिस घेतला आणि त्या थ्रू जर तुम्ही याला कट केलं तर नक्कीच तो इक्वल हाफमध्ये काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे हा एक पार्ट आणि इकडला दुसरा पार्ट. याला आपण फक्त ज्याला एकच इमॅजिनरी ॲक्सिस असतो त्या बॉडीला आपण म्हणत असतो बायलॅटरल सिमेट्री. काय म्हणत असतो, बायलॅटरल सिमेट्री. म्हणजे बघा बॉडी सिमेट्रीवरनं सुद्धा आपण याची 3 क्लासिफिकेशन पाडलेले. कोणकोणते, एक आहे असिमेट्रिकल बॉडी, दुसरं आहे रेडियल सिमेट्री आणि तिसरं आहे बायलॅटरल सिमेट्री. ओके, आय होप तुम्हाला हे सगळ्या गोष्टी क्लिअर समजल्या असतील. चला जाऊया समोर. त्यानंतर आहे जर्मिनल लेयर्स. म्हणजे काय, जर्मिनल लेयर असतात काय,
बघा मित्रांनो, आता जर्मिनल लेअर म्हणजे काय, ह्या जर्मिनल लेअर पासून आपली सगळी बॉडी काय आहे, मेडअप झालेली आहे, बनलेली आहे. आता या लेअरचे काय असतात, काही प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत ते, एक आहे डायप्लोब्लास्टिक, एक आहे डायप्लोब्लास्टिक आणि दुसरा आहे ट्रायप्लोब्लास्टिक. आता याचा अर्थ काय आहे की डायप्लोब्लास्टिक मध्ये फक्त 2च लेअर असतात आणि ट्रायप्लोब्लास्टिक मध्ये 3 लेअर असतात. आता बघा की ज्यावेळेस जो एग्ज असतो, ठीक आहे, एग्ज म्हणा, ठीक आहे. आता एग्ज जो असतो, ठीक आहे, आता ह्या एग्जवर बघा ज्यावेळेस स्पर्म काय करतात, अटॅक करतात किंवा स्पर्म त्यावर जाऊन चिपकतात, त्यावेळेस काय होतो, तो फर्टिलाइज होतो आणि काय होतो, एक झायगोड तयार होतो, बरोबर आहे. आणि झायगोड तयार झाला, ठीक आहे, झायगोड तयार झाला की की जे याच्यामध्ये जे सेल आहेत त्या सेलचं डिव्हिजन व्हायला सुरुवात होते. म्हणजे सेलचं डिव्हिजन म्हणजे काय की 2 सेलचे 4 सेल, 4चे 8 अशा प्रकारे डिव्हिजन व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपल्या बॉडीची वाढ होते. आणि बघा मित्रांनो, जे काही झायगोड फॉर्मेशन होते म्हणजे जे काही एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते, ठीक आहे, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते, त्यावेळेस काय होत असते की अशा प्रकारचे जे जर्मिनल लेअर आहे ते फॉर्म होत असतात. म्हणजे आपलं सर्व शरीरच ह्या जर्मिनल लेअर पासून बनलेलं आहे. ठीक आहे. आता जे काही प्राणी असतात असे असतात की त्याच्यामध्ये फक्त 2च काय असतात लेअर असतात. काही प्राणी असे असतात की त्याच्यामध्ये 3 लेअर असतात. ठीक आहे, ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. आता बघा ब्लास्टिक म्हणजे काय, याच्यामध्ये 2 जर्मिनल लेअर असतात. कोणकोणते, एक असतो एक्टोडर्म्स, ठीक आहे, आणि दुसरा असतो एंडोडर्म. हे 2 लेअर प्रेझेंट असतात. ठीक आहे, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. ठीक आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर ट्रायप्लोब्लास्टिक मध्ये काय असतात तर 3 जर्मिनल लेअर प्रेझेंट असतात. एक असतो एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म. ठीक आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा, ही सर्वात आतला दिसतोय तुम्हाला, त्याला म्हणतात आपण एंडोडर्म म्हणत असतो. कोणती लेअर आहे ती, एंडोडर्म. ठीक आहे, त्याच्यानंतरची बघा ही, याला आपण डेड लेअर म्हणत असतो, डेड. त्याच्यानंतरची बघा मित्रांनो आहे, त्याच्यानंतर आहे एक्टोडर्म. हे काय आहे, एक्टोडर्म. म्हणजे याच्यामध्ये फक्त 2च लेअर आपल्याला पाहायला भेटलेले आहेत, ते म्हणजे डायप्लोब्लास्टिक याला म्हणतात. 2च लेअर आहेत याच्यामध्ये, एक आहे एंडोडर्म आणि दुसरी आहे एक्टोडर्म. म्हणजे याला आपण डायप्लोब्लास्टिक असं म्हणतो. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एंडोडर्म आहे, ठीक आहे, त्याच्या मधामध्ये एक मिझोडर्म आहे आणि बाहेर एक्टोडर्म आहे. म्हणजे इथं 3 लेअर आपल्याला पाहायला मिळाले आहेत. ठीक आहे, म्हणून याला आपण ट्रायप्लोब्लास्टिक असं म्हणत असतो. म्हणजे आपलं सर्व शरीर या जर्मिनल लेअर पासूनच बनले असते. ज्यावेळेस एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते त्यावेळेसच या लेअर काय होतात, तयार व्हायला सुरुवात होत असतात आपल्या शरीरामध्ये. ठीक आहे मित्रांनो, या गोष्टी ध्यानात ठेवा. चला समोर जाऊया. आता बघायचं आपल्याला बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय. ठीक आहे, बॉडी कॅव्हिटी. ठीक आहे, त्याला आपण कोइलम म्हणत असतो. तर बघा मित्रांनो, बॉडी कॅव्हिटी, आता कोणी याला कोइलम सुद्धा म्हणते आणि कोणी याला सिलोम सुद्धा म्हणते. ठीक आहे, आता कोइलम आणि सिलोम याच्यामध्ये फरक काय, तर बघा मित्रांनो, याचा जो उच्चार आहे तो केला जातो सिलोम सारखा. याला आपण लोम असा याचा उच्चार आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, कोइलम असा उच्चार करायचा नाही. ठीक आहे, तसा बी उच्चार बऱ्याच वेळा केले जातो. ठीक आहे, बघा आता कोइलम म्हणजे काय. आता बघा मित्रांनो, बॉडी कॅव्हिटी असते तरी नेमकी काय, द बॉडी, ठीक आहे, कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन्स इज कॉल्ड बॉडी कॅव्हिटी, और त्याला आपण सिलोम म्हणतो. बघा मित्रांनो, जी आपली बॉडी आहे आणि जे आपले ऑर्गन्स आहेत, बघा बॉडी आणि जे काही ऑर्गन्स आहेत यांच्या मधामध्ये जी काही पोकळी असते किंवा जी जागा असते सोप्या भाषेमध्ये, ठीक आहे, जी काही बॉडी आहे आणि जी काही ऑर्गन आहे याच्यामध्ये जी काही पोकळी असते, जागा असते, ठीक आहे, त्याला आपण बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम म्हणत असतो. बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम असं त्याला म्हणत असतो. ठीक आहे, आता त्याला बघा काय नंतर बघा मित्रांनो काय गेले याचे, आता काही आपल्याला बघायचे आहेत की काही इथं टाईप सुद्धा आपल्याला दिले आहेत. कोणकोणते टाईप दिले, एक आपल्याला टाईप दिले इथं दिलेलं आपल्याला युसिलोमेट. बघा युसिलोमेट, ठीक आहे, युसिलोमेट. आता याच्यामध्ये काय दिलंय बघा, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट ड्युरिंग द इनिशियल एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट पिरियड, बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म आयदर मिझोडर्म और गट. काय सांगितलं बघा मित्रांनो, आता ज्यावेळेस बॉडी इनिशियल स्टेजमध्ये असते, बॉडी म्हणजे काय की ज्यावेळेस एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होत असते, ठीक आहे, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये त्याच्या इनिशियल स्टेजमध्ये
ठीक आहे. त्याच्या इनिशियल स्टेजमध्ये जी बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते, इनिशियल स्टेजमध्ये एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या जी बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते ती कशापासून बनलेली असते? ती बनलेली असते मिझोडर्म किंवा गटपासून, मिझोडर्म किंवा गटपासून. तर अशाला आपण काय म्हणत असतो? तर अशाला आपण युसिलोम म्हणत असतो. काय म्हणत असतो? युसिलोमेट, युसिलोमेट. ठीक आहे, युसिलोमेट ध्यान ठेवा, युसिलोमेट. ठीक आहे, याला काय म्हणत असतो आपण? ओसिलोमेट. त्यानंतर बघा मित्रांनो, आता याचं एक्झाम्पल काय? ऑल ॲनिमल फायला फ्रॉम ॲनेलिडा टू हायर फायला. म्हणजे बघा मित्रांनो, जे काही इथं आपल्याला हे दिलेलं आहे, तर काय सांगितलेलं आहे की ॲनेलिडा म्हणजे ॲनेलिडापासून ते हायर फायलापर्यंत, म्हणजे ॲनेलिडापासून तर तिथं कोरडेटापर्यंत. ठीक आहे, ॲनेलिडापासून तो कोरडेटापर्यंत म्हणजे फायलामध्ये. ठीक आहे, म्हणजे संघामध्ये जेवढे काय ॲनिमल आहेत हे सर्व काय असतात, तर त्याला युकोसिलोमेट असं आपण त्या ग्रुपमध्ये ते येत असतात. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं आपल्याला अजून एक दिलं आहे, तो म्हणजे दिलेला आहे ते दिलं आहे असिलोमेट. असिलोमेट म्हणजे काय? अब्सेन्स ऑफ सिलोम. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतो? अब्सेन्स ऑफ सिलोम म्हणजे याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. बॉडी कॅव्हिटी याच्यामध्ये असते का? तर नसते. म्हणून याला आपण काय म्हणतो? तर असिलोमेट. असिलोमेट याला आपण असं म्हणत असतो. ध्यान ठेवा, त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम असतो का? सिलोम याच्यामध्ये प्रेझेंट नसतो. एक्झाम्पल बघा काय काय दिलं आहे. तर एक दिलं आहे पोरीफेरा, ठीक आहे, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिन्थिस हे याची काय आहेत? एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, त्यानंतर दिलं आपला सिडोकोइलोमेट. बघा, सिलोमेट. ठीक आहे, सिलोमेट. आता सिडोचा अर्थ काय होत असतो? तर फॉल्स, म्हणजे एखादं चुकीचं, उदाहरणार्थ असं याचा अर्थ होत असतो. म्हणजे बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट बट इट इज नॉट फॉर्म बाय द मिझोडर्म ऑफ गट, हेन्स इट इज नॉट ट्रू सिलोम. म्हणजे जी काही बॉडी कॅव्हिटी असते ती असते, पण ती मिझोडर्म पासून फॉर्म झालेली नसते. म्हणून हेन्स इट इज नॉट अ ट्रू सिलोम. म्हणून हे ट्रू सिलोम नसते. याला ट्रू सिलोम आपण म्हणतो का? नाही. म्हणून याला आपण सिलोमेट असं म्हणतो, कारण ती ट्रू कॅव्हिटी नसते. ठीक आहे, ट्रू कॅव्हिटी असते का? तर याची ट्रू कॅव्हिटी नसते. म्हणून याला आपण इथं दिलेलं आहे असिहेल्मिन्थिसिस. ठीक आहे, याचं एक्झाम्पल आहे. चला जाऊया समोर. त्यानंतर बघा मित्रांनो, बॉडी सेगमेंटेशन म्हणजे काय? आता बघा मित्रांनो, बॉडी सेगमेंटेशन मध्ये काय आहे? इफ द बॉडी ऑफ ॲनिमल्स इज डिवायडेड इंटू स्मॉल और सिमिलर युनिट, म्हणजे स्मॉल पार्टमध्ये आणि सिमिलर युनिटमध्ये जर आपण त्याला डिवाइड करू शकलो किंवा डिवाइड झाली, then such a body is called segmented body and such a small unit is called a segment. अशा बॉडीला आपण सेगमेंटेड बॉडी म्हणतो आणि त्याच्या स्मॉल युनिटला आपण सेगमेंट म्हणतो. काय म्हणत असतो? सेगमेंट. ॲनिमल दिले एक आहे अर्थवॉर्म, तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे, अर्थवॉर्म किंवा फायलममध्ये बघा ॲनेलिडामध्ये. ठीक आहे, ॲनेलिडा बघा मित्रांनो, ॲनेलिडा तुम्ही जर फायलममध्ये बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची बॉडी पाहायला मिळते. कशी असते? सेगमेंटेड बॉडी असते. ठीक आहे, अर्थवॉर्म तुम्ही बघा कधी. ठीक आहे, अर्थवॉर्ममध्ये तुम्हाला समजेल. आता बघा मित्रांनो, जे काही आपण क्लासिफिकेशन आता केलेलं आहे, जसं की किंगडम बघा, किंगडममध्ये आपण काय केलेलं आहे? किंगडममध्ये ॲनिमेलिया, त्याच्यामध्ये मल्टी सेल्युलर ॲनिमल घेतलेले आहेत विदाऊट सेल वॉल सर्वात अगोदर. नंतर काय केलं? याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये. बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे सेल्युलर ग्रेड आहे की टिश्यू आहे की ऑर्गन आहे की ऑर्गन सिस्टीम आहे, हे ग्रेड आपण तिथं पाडलेले आहेत. तुम्ही बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यानंतर बघा, हे क्लासिफिकेशन झालं. नंतर सेल्युलर ग्रेड आहे, त्याचं पुन्हा आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे बॉडी सिमेट्रीनुसार. त्याच्यामध्ये असिमेट्रिकल बॉडी आहे आणि जे टिश्यू आहे, ऑर्गन आहे, ऑर्गन सिस्टीम आहे, हे जे ग्रेड आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण दोन प्रकारे क्लासिफिकेशन केलं आहे बॉडी सिमेट्रीनुसार. ते म्हणजे रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री. आता जे असिमेट्रिकल बॉडी आहे, ठीक आहे, त्याला आपण असिलोमेटमध्ये आपण काय केलेलं आहे? क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर रेडियल जी सिमेट्री आहे त्याच्यामध्ये आपण त्याला सुद्धा आपण असिलोमेटमध्ये क्लासिफाईड केलेलं आहे अकॉर्डिंग टू द बॉडी कॅव्हिटी. आणि बायलॅटरल सिमेट्रीला बघा मित्रांनो, आपण काय केलेलं आहे? 3 याच्यामध्ये आपण त्याला क्लासिफाय केलेलं आहे अकॉर्डिंग टू द बॉडी कॅव्हिटी. एक आहे असिलोमेट पहिला, त्यानंतर दुसरा ध्यानात ठेवा त्याच्यामध्ये आहे सिडोसिलोमेट. ठीक आहे, नंतर आहे
इसिलोमेटमध्ये. ठीक आहे, हे गोष्टी ध्यान ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो, जे ऑसिलोमेट होतं त्याचं पुन्हा आपण क्लासिफिकेशन केलं आहे अकॉर्डिंग टू द फायलमनुसार. फोरिफेरा. ठीक आहे. त्यानंतर बघा निडारिया. ठीक आहे. प्लॅटीहेल्मिंथीस, अशीहेल्मिंथीस, ॲनेलिडा, आर्थोपोडा, मोलुस्का. ठीक आहे, अशा प्रकारचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग आहे इशिनोडर्माटा, हेमी कॉर्डेटा, त्यानंतर आहे कॉर्डेटा. हे सर्व क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे अकॉर्डिंग टू द देअर किंगडम, बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी अँड फायलमनुसार. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि जो पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे फायलम. आणि जे फायलम दिले आहेत जसं की पोरीफेरा बद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे निडारिया. ठीक आहे, याच्याबद्दल सुद्धा आपल्याला नंतर माहिती बघायची आहे. सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत मित्रांनो. आणि जर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू इच्छिता तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता 8657332280. ठीक आहे, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.